चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता माझ्या बहिणीचं घर सफर. पहिलं माझं बी सफर होतं. गरीब परिस्थिती होती, निवडणं आलं खाऊन जागलेलं मुलगा आहे, आई म्हणे मातापाशी. लय हाल झालेलं माझ्या तुमच्या मित्राचं, म्हणजे तुमच्या छोट्या भावाचं सूरज चव्हाणचं. आता चला तुम्हाला माझ्या बहिणीचं घर दाखव. चला हा. तर नमस्कार, तुमच्या सगळ्यांचा लाडका मी सूरज चव्हाण, तुमचा छोटा भाव. अख्ख्या महाराष्ट्राने मला इतकं प्रेम केल्याबद्दल मनापासून काळजापासून आभार मानतो. तर माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो. तर माझे मांडवगणला 2 बहिणी आहेत. मी त्यांच्याकडे आज आलोय मांडवगणला. वैशाली खोमणे आणि गीता गोजले यांच्याकडे मी आलोय. तर मी आज लय गाव हिंडलो. लय भारी भारी गाव आहे ही. म्हणजे मांडवगण गाव मला लयच आवडतं, कारण खरबूज असतं इकडं, कलिंगड असतं, मला मजा येते. माझी मोठी बहीण सविता जावले, आबादाजी जावले, आणि ही गीता माझी 4 नंबरची बहीण आहे. आणि ही माझा दाजी तिथंच नवरा. आणि ही वैशाली खोमणे म्हणजे माझी 2 नंबरची बहीण आहे. आणि तिथं माझी बाची मोठ्या बहिणीची मुलगी गवली जावले, आणि ती माझं मागचं जाव आहे सुरेश चव्हाण. आणि सचिन खोमणे माझी सगळ्यात शेवट 5 नंबरची बहीण आहे, तिचं नाव आहे. आणि हे माझा चुलत भाऊ सचिन चव्हाण. आणि तुम्हाला तर माहिती आहे अख्ख्यांना की माझा छोटा भाचा आहे, ती 5 नंबरची बाची, तिचा गोल्या ह्यो कोण आणो, परत भाईया, परत शंभू, परत लुजल्या. हे अख्खे माझे बाचे. माझी बाचीची मुलगी किसा काय आणखीसा का काय असू दे, ती श्रावणी खोमणे, तेजस खोमणे, ही अख्खी आमची टीम आहे. आज आम्ही एन्जॉय केलाय. आणि ओमकार जावले सध्या शूटिंग करत आहे, कॅमेरा मॅन आहेत आमचं. तर ही बघा माझ्या बहिणीची परिस्थिती. ही सफर पहिलं बी माझं घर होतं ना सफर, तर असंच होतं. आणि गरीब परिस्थितीने तुम्हाला तर माहिती सूरज चव्हाण कसा वर आलाय. आणि तुमचा महाराष्ट्राचा, माझ्या महाराष्ट्राच्या अख्ख्या आयांनी, माझ्या अख्ख्या बहिणींनी आणि भावांनी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. आणि हे बोलक शेवटपर्यंत बघा आणि सपोर्ट करा मित्रांनो. खाऊन लाईक करा, सपोर्ट करा, फॉलो करा, आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.